कोकणातील सर्वात मोठ्या सणाला शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। रत्नागिरीमध्ये काजरघाटीमध्ये महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव साजरा केला जातो। देवीची पालखी सजवल्यानंतर होळी तोडण्यासाठी नेली जात असते। मग ही तोडलेली होळी वाजत खांद्यावरून खेळवत गावामध्ये आणली जाते। तर याच शिमगोत्सवाचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी घेतला। बघूया। सण उत्सव आणि परंपरा कोकणामध्ये पाहायला मिळतात। सध्या शिमगोत्सव सुरू आहे आणि या शिमगोत्सवामध्ये सध्या धूम पाहायला मिळते। सध्या आपण रत्नागिरीमध्ये आहोत आणि रत्नागिरीतील कोमिंडे-खुर्दमधील जी पालखी आहे ती महालक्ष्मी महाकाली व्याघ्रांबरी या पालखी जर आपण पाहिलं तर या पालखीमध्ये या तीन देवी विराजमान आहेत आणि चतुर्सीमेच्या बाहेर ही पालखी आलेली आहे। म्हणजे आपल्या गावाच्या बाहेर ही पालखी होळी तोडण्यासाठी आलेल्या आहे। पौर्णिमेचे शिमगे असेल अशा विविध शिमगे त्या ठिकाणी साजरे केले जातात, साजरा केला जात आहे। त्याचबरोबर कोकणामध्ये जर विचार केला तर कोकणामध्ये पोपळ असेल, त्याचबरोबर आंब्याची होळी या ठिकाणी जी आहे ती उभी केली जाते। अनेक वर्षापासूनची परंपरा या कोकणामध्ये जी आहे ती साजरी केली जाते आणि आपण जर उत्साह पाहिला ही होळी या ठिकाणी नाचवली जाते। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।